मंडळी नमस्कार. GM न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. जे काही महिलांचे आजार आजकाल वाढलेले आहेत, पीसीओडी आणि अंगावरनं जास्त जाणे, या सगळ्या समस्यांना महिलांना तोंड द्यावे लागते. आणि त्यासोबत सोबत जर एखादी जॉब करणारी महिला असेल किंवा बाहेर जर काम करणारी महिला असेल तर त्या महिलांसाठी अगदी कठीणच होऊन जातं. तर यासाठी आपण काय करू शकतो किंवा काय आरोग्याकडे आपण कशा प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे, या सगळ्या महिलांचे प्रश्न आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर श्रेया लहाने मॅम. लहाने हॉस्पिटल अकोटमध्ये आहे आणि त्यांच्या संचालिका आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सवरती आज आपण चर्चा करणार आहोत. जास्त वेळ न घेता डॉक्टर श्रेया लहाने मॅमचं आपल्या चॅनलमध्ये आपण स्वागत करूयात. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. एक मिनिट मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. थँक्यू. जसं की मला वाटतं 1 वर्ष झाले आहेत सरांसोबत प्रॅक्टिस करत आहे ना अकोटमध्ये. हो. तर काय सांगतात किंवा महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स अकोटमध्ये तुम्हाला जाणवत आहेत ते कशा प्रकारे, किंवा मग असं वाटतंय का की अकोटमधील महिलांना खूप जास्तच प्रॉब्लेमचा सामना करावा लागतोय? हो, अगदीच. कारण की अकोटमध्ये जसं बघितलं आपण तर धुळीचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे धूळ, त्यानंतर लॅक ऑफ हायजीन ही खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे महिलांना हायजीनशी रिलेटेड, त्यानंतर धुळीशी रिलेटेड, स्किनशी रिलेटेड या गोष्टी म्हणजे जे आजार आहेत ते खूप जास्त प्रमाणात दिसून येतात आपल्याला. बिलकुल मॅम. जसं आता तुम्ही अकोटमध्ये सरांसोबत प्रॅक्टिस सुरू केली तर काय विचार करून तुम्ही इथे एक गायनिक म्हणून प्रॅक्टिस सुरू केली? आणि जे आम्हाला मागे दिसतंय तर ते बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये सुरू आहे की आयुर्वेद, हे आयुर्वेदाचा सुद्धा खूप ट्रेंड झालाय किंवा आयुर्वेदाने आमच्या महिलांना ट्रीटमेंट जर घ्यायची असेल तर ते कशा प्रकारे आपल्याकडे त्या घेऊ शकतात, ते स्पष्ट कराल? माझ्याकडे मी प्युअर आयुर्वेदिक ट्रीटमेंट करते. त्यात पंचकर्म, बस्ती, वमन, विरेचन, त्यानंतर उत्तर बस्ती वगैरे असे सर्व मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट करते. आणि बाकी पण स्किनशी रिलेटेड, त्यानंतर आपलं नॉर्मल जरी असेल तरी त्याशी रिलेटेड पण मी, नॉर्मल डिसीजेस वगैरे त्याशी रिलेटेड पण मी ट्रीटमेंट करते. म्हणजे सगळ्याच आजारांवरती तुम्ही आयुर्वेदाने ट्रीटमेंट करता. त्यासोबत जर पंचकर्माची कोणाला गरज असेल किंवा पंचकर्म जर कोणाला करून घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करता. तर मॅमने आता सांगितलेलं आहे की प्युअर आयुर्वेदाची ट्रीटमेंट मॅम करत आहेत. आणि आता आपण आयुर्वेदाकडे मॅम कशा प्रकारे वळालात किंवा आयुर्वेदाचा अभ्यास तुम्ही कसा केला किंवा मग यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस कशी सुरू केली? म्हणजे असं झालं की माझा पहिले MBBS ला नंबर लागला नाही आणि घरची परिस्थिती पण थोडी हे होती, वीक होती. त्यामुळे त्यामुळे मी BMS ला ऍडमिशन घेतली. म्हणजे माझा नंबरच लागला गव्हर्नमेंट कॉलेजला. तर मग तिथे म्हणजे माझे टीचर स्टाफ वगैरे खूप खूप छान, सर्वांनी मला खूप हेल्प केली, सपोर्ट केला. सर्व सिनियर्स माझे सर्व म्हणजे खूप छान होते की त्यांनी मला समोर पर्यंत म्हणजे इथपर्यंत यायला म्हणजे त्यांनी खूप सपोर्ट केला. बिलकुल. तर आता तुम्ही आता इथून पुढे प्रवास सुरू केलेला आहे आणि अकोटमधील महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्याचं सोल्युशन काढण्याची जबाबदारी तुमच्यावरती एक आलेली आहे. तर मला आता हे विचारायचं आहे की एक गायनिक म्हणून आपण हा प्रवास सुरू केलेला आहे, पण ज्या काही समस्या आता महिलांना उद्भवत आहेत, जसं पाळीच्या समस्या, तर या पाळी अनियमित असणे हे का बरं होत असेल किंवा आयुर्वेदामध्ये यासाठी काय ट्रीटमेंट आहे? आयुर्वेदामध्ये याबद्दल सांगितलं आहे की आपले दोष धातू जे असतात ते जेव्हा दूषित होतात तेव्हा आपल्या बॉडी जी असते ती नॉर्मल रिदम आपल्या बॉडीची बिघडते. म्हणजे आपले दोष धातू जे असतात त्यांचं थोडं इम्बॅलन्स झालं की आपल्याला म्हणजे आजार उद्भवतात. जसं की वाताचा वात वाढला की आपल्याला आजार सुरू होतात. त्यानंतर पित्ताचं पण तसंच, त्यानंतर कफाचं पण तसंच. आणि तुम्ही जे सांगितलंय की अनियमित पाळी मध्ये आपण रक्तधातू आणि पित्तदोष याचं इम्बॅलन्स असते. त्यामुळे जेव्हा रक्तधातू आणि पित्तदोषाचं इम्बॅलन्स होतं त्यामुळे पाळी ही अनियमित होते. ओके. तर मग अनियमित पाळी झाली की कधी अंगावर कमी जाणे, कधी अंगावर जास्त जाणे, ह्या समस्या उद्भवतात. बिलकुल. तर आपण आयुर्वेदामध्ये याची उपचार पद्धती नेमकी कशी आपण करत आहेत, किंवा मग जर पेशंट आला किंवा एखादी महिला तुमच्याकडे आली तर मग त्याच्यावरती
जी प्रोसिजर असते ट्रीटमेंट करण्याची, मग पंचकर्माने सुद्धा ते आजार बरे होतात का? हो. पंचकर्मामध्ये असं दिलेलं आहे की बस्ती जी आहे ही अर्धी चिकित्सा म्हणून म्हटलेलं आहे बस्तीला. तर आपण जेव्हा इरेग्युलर मेन्सेस असतात किंवा पीसीओडी, आताची लाईफस्टाईल डिसऑर्डर, थायरॉइड वगैरे यावर जर आपण बस्ती किंवा अजून इतर पंचकर्म व मनविरेचन जर केलं आपण, तर त्यामुळे आपले जे शरीराचे जे दोष धातू जे आहेत, जे दूषित झालेले आहेत, ते आपल्याला साम्यावस्थेत यायला मदत होते आणि त्यामुळेच आपलं सर्व रुटीन होते. बिलकुल. मग आजकाल थायरॉइडचं पण खूप जास्त प्रमाण आपल्याला महिलांमध्ये दिसतं, तर याची लक्षणं काय आढळून येतात, काय सांगू शकाल? थायरॉइड हा 2 प्रकारचा आहे. जसं आयुर्वेदात जर बघितलं तर आयुर्वेदात असं दाखवलंय की आपल्या चयापचय म्हणजे जे आपले मेटाबॉलिझम आहे त्यानुसार ते मेटाबॉलिझम स्लो डाऊन झाल्यामुळे जे आपले हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात त्यामुळे थायरॉइड हा आजार होतो. जसं की हायपोथायरॉइड जर म्हटलं तर TSH लेवल ही खूप जास्त वाढते त्यात आणि लठ्ठपणा खूप जास्त येतो, आलस्य येते आयुर्वेदात. आलस्य मीन्स आळस येतो आयुर्वेदात. त्यानंतर बाकी पण म्हणजे काम करायची इच्छा नसते, सतत थकवा जाणवतो आपल्याला, हे थायरॉइडचे लक्षण आहे. बिलकुल. तर यावर वगैरे होते. तसंच हायपरथायरॉइडिझम मध्ये की T3 आणि TSH हे खूप जास्त वाढलेलं असते, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन कमी झालेलं असते, त्यामुळे मग त्याच्याशी रिलेटेड वेट लॉस, त्यानंतर भूक कमी लागणे ह्या गोष्टी होतात. बिलकुल. मॅम, आता मी ऐकलेलं आहे की आयुर्वेदाने तुम्ही ट्रीटमेंट करताय, पण ज्यांना कोणाला दिवस राहत नाही आहेत, तर लग्न झाल्यानंतर किती दिवस वाट बघावी किंवा असं कधी समजायला पाहिजे की इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, असं कधी समजायला पाहिजे त्या दाम्पत्याने? जसं की 1 वर्ष आपण हा टाइम आपण म्हणजे लग्न झाल्यावर एकमेकांना समजून घेण्यासाठी पण घेत असतो आणि सोबतच त्या टाइम मध्ये नवीन लग्न झालेलं असते, त्यामुळे मग हजबंड वाईफ दोघांचे पण हॉर्मोन्स हे थोडे इम्बॅलन्स झालेले असतात. कारण की ती नवरी म्हणा किंवा ती मुलगी जी असते ती नवीन घरात जाते, तर तिथे तिथल्या वातावरण लोकांशी पूर्ण मॅच होण्याच्या याच्या चक्करमध्ये तिचं कॉर्टिसॉल लेवल खूप जास्त वाढतं. त्यामुळे मग ती हॉर्मोनल इम्बॅलन्स मध्ये जाते. तर त्यामुळे मग एखादा वर्ष तरी मग तेवढा लाईफ वाट बघावी की मग नंतर आपण फर्टिलिटीसाठी पण विचार करू शकतो. बिलकुल. आता IVF ट्रीटमेंटचा सल्ला पण बरेच डॉक्टर लोक देत असतात, तर मग IVF आपण करून घ्यायला पाहिजे का, किंवा मग IVF करणं योग्य आहे का, किंवा आयुर्वेद काय सांगतं त्या बाबतीत? आयुर्वेदानुसार IVF म्हणजेच आहे आयुर्वेदात IVF बद्दल पण आहे, पण ते आयुर्वेदामध्ये IVF असं हे प्रॉपर हे नाही आहे, म्हणजे टर्म नाही आहे ती. त्यात असं दाखवलेलं आहे की आपलं बीजदृष्टी असते, म्हणजे शुक्राणू आणि ओवम दोन्ही यांची बीजदृष्टी असते. जेव्हा बीजदृष्टी असते तेव्हा आयुर्वेदात असं सांगितलंय की तुम्ही त्याला पंचकर्म करा, त्याची ट्रीटमेंट घ्या प्रॉपर, त्याने तुमची बीजदृष्टी कमी होणार. तसंच जे आपली म्हणजे फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही बूस्ट करण्यासाठी, आपलं युटेरस जे आहे हे बल्य होण्यासाठी आयुर्वेदात पंचकर्मामध्येच उत्तर बस्ती ही टर्म एक आलेली आहे. त्यात आपण मेडिकेटेड घी आपण यूज करत असतो आणि त्याने उत्तर बस्ती म्हणजेच आयुर्वेदातली IVF ट्रीटमेंट. तर मॅम, त्यांनी मग दिवस राहतात का? त्याची मग तुम्ही आजकाल जे वंध्यत्व आपण म्हणू त्याला, तर त्याचे पेशंट आजपर्यंत तुम्ही तपासलेले आहे, किंवा मग असे किती पेशंट तुम्ही तपासलेले आहेत की ज्यांना बरेच दिवसांपासून दिवस नव्हते आणि आता त्यांना दिवस राहिलेले? असे खूप सारे पेशंट आहेत जे मी तपासले आहेत, इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटसाठी येतात. आयुर्वेदानुसार म्हणजे आयुर्वेदाचा एक फॉर्म्युलाच असल्यासारखे, म्हणजे हे आहे तो मूल मंत्र आहे की स्वास्थ्य रक्षणम आणि विकारस्य आतुरस्य विकार प्रश्नम, म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य आपल्याला कसं चांगलं करता येईल आणि जो विकार आहे म्हणजे ज्याला विकार आहे, जो रोगी आहे, त्याचं आपण स्वास्थ्य कसं चांगलं करू, हा आयुर्वेदाचा मूल मंत्र आहे. तर मग आयुर्वेदात कोणती पण हे करायचे असेल, तर जसं की आता तुम्ही सांगितलं की वंध्यत्वाबद्दलचे पेशंट तुम्ही ट्रीट केलेत का, तर त्याबद्दल माझं हेच म्हणणं आहे की मी करते पेशंट ट्रीट. तर त्याचं सुरुवातीपासून करते मी, की जसं
त्याचं पूर्ण लाईफस्टाईल मॅटर करते, त्यात लाईफस्टाईल चेंजेस, त्यानंतर त्याचं पूर्ण खानपान वगैरे सर्व, झोपण्यापासून उठण्यापासून सर्व चेंज करते. आणि त्यानंतर मग मी त्यांना मेडिसिन देते. त्या दोन्ही गण वगैरे दाम्पत्याला दोघांना पण व्यवस्थापक गण वगैरे ते असतात आयुर्वेदमध्ये, ते देते. आणि त्यानंतर पंचकर्म वगैरे सोबतच सुरू ठेवते, त्याने रिझल्ट येते. बिलकुल. तर मॅमनी सांगितलेलं आहे की जेव्हा आपण ही सगळी ट्रीटमेंट किंवा वंध्यत्वाची ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठल्याही डॉक्टरांकडे जातो किंवा मॅमकडे जर आपण आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेण्यासाठी आलात तर तुम्ही दाम्पत्याने यायला पाहिजे, म्हणजे जोडीने यायला पाहिजे, तुम्हाला जोडीने इथे ट्रीटमेंट दिल्या जाईल. मॅम, आजकाल महिलांमध्ये एक सर्वायकल कॅन्सर आणि सोबत ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा वाढलेले आहेत. मग यावरती तुम्ही ट्रीटमेंट करताय किंवा ती ट्रीटमेंट जर करताय ती कशी करताय? सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर बद्दल तर मी अजून ट्रीटमेंट केली नाहीये, पण मी सांगू शकते की त्याचे सिम्पटम्स असतात. सर्वायकल कॅन्सरचे सिम्पटम्स असे की मेनोपॉज जर असेल आपला, तर मग मेनोपॉज झाल्यावर कधी अचानक ब्लिडिंग होतं किंवा इंटरकोर्स झाल्यानंतर अचानक ब्लिडिंग होतं. त्यानंतर आपल्या लोअर बॅक पेन मध्ये, दोन्ही थाईज मध्ये, लेग्स मध्ये खूप जास्त पेन होतं. हे सिम्पटम्स आहेत सर्वायकल कॅन्सरचे. आणि ब्रेस्ट कॅन्सरचं पण तसंच की ब्रेस्ट कॅन्सरचं पण थोडं आपल्या चेस्टमध्ये पेन असतो. त्यानंतर आपले निपल्स जे असतात ते इन्व्हर्टेड असतात किंवा मग ते एक साइडने वगैरे झालेले असतात. ओके. तर मग त्याच जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला सर्वायकल कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये यासाठी आपण काही खबरदारी घ्यायला पाहिजे? आपण महिलांनी तर सर्वात पहिले ब्रेस्ट कॅन्सरसाठी स्वतःची तपासणी स्वतः करायला पाहिजे की आपल्याला कोणती गाठ तर नाहीये ना, आपल्या स्तनांमध्ये गाठ नाही याचं निदान करून घ्यायचं. त्यानंतर जर तुम्हाला काही शंका असेल तर हॉस्पिटलमध्ये आपण जाऊ शकतो. तसंच सर्वायकल कॅन्सरचं पण तसंच आहे की आपल्याला जर ब्लिडिंग वगैरे जर होत असेल, अननॅचरल ब्लिडिंग वगैरे जर होत असेल तर आपण ती करायला पाहिजे, टेस्ट करायलाच पाहिजे. जसं की पॅक्समियर म्हणून एक टेस्ट येते सर्वायकल कॅन्सरसाठी, ती प्रत्येक महिलांनी वर्षातून एक वेळा तरी करून घ्यायला पाहिजे. आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी मॅमोग्राफी येते ब्रेस्टची, तर ती पण करून घ्यायला. बिलकुल. मग आजकाल महिलांचं जे आहे ते वजन आटोक्यात नाही येते किंवा मग लग्न झाल्यानंतर अचानकच वजन वाढायला लागतं, तर मग हे का बरं होत असेल किंवा मग जर वजन वाढत असेल तर त्यावरती तुमच्याकडे काही ट्रीटमेंट आहे? जसं की तुम्ही म्हटलं की लग्नानंतर वजन वाढतं, तर तेच असतात की कॉर्टिसॉल लेवल आपला खूप जास्त वाढलेला असतो. त्यामुळे बरेच वेळा की वेट गेन होतं, हॉर्मोनल इम्बॅलन्स असतं, सोबतच पीसीओडी, थायरॉइड असे लाईफस्टाईल डिसऑर्डर पण होतात. तर आपण वेट गेन पण करू शकतो आणि वेट लॉस पण करू शकतो. आयुर्वेदामध्ये ते पण दिलेलं आहे की आपल्याला ओबेसिटी कशी कमी करायची, म्हणजे स्थूलपणा कसं कमी करायचं, ते पण म्हणजे ट्रीटमेंट येतं, पंचकर्मामध्येच येतं ते पण. अच्छा. जर अकोटमध्ये या सगळ्या महिला आहेत, जर तुमचं वेट गेन होत असेल किंवा तुम्हाला जर वजन वाढवायचं असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टर श्रेया लहाने मॅमकडे येऊ शकता. ते तुमच्या वजन वाढवून सुद्धा देतील आणि वजन कमी सुद्धा करून देतील. मॅम, यानंतर एक प्रश्न असा की जेव्हा पाळी येते तेव्हा घरातील अनेक लोक म्हणतात की केस धुवू नये किंवा मग लोणचं खाऊ नये किंवा असे काही आपल्याला पथ्य पाळावे लागतात, तर मग ते पथ्य पाळणं गरजेचं आहे का? किंवा आज जे लाईफस्टाईल अगदी चेंज होते आहे किंवा सगळं काही बदललेलं आहे, ऍडव्हान्स झालेलं आहे, तर आता सुद्धा आपण त्या सगळ्या गोष्टी पाळायला पाहिजे? हो, नक्कीच पाळायला पाहिजे. कारण की आयुर्वेदानुसार जेव्हा पाळी येते तेव्हा आपले पूर्वज सांगायचे की केस धुवायचे नाही, लोणच्याला हात वगैरे लावायचा नाही, महिलांनी थोडी रेस्ट करायला पाहिजे त्या पिरियडमध्ये. तर ते अतिशय योग्य आहे. कारण की आयुर्वेदानुसार जेव्हा आपली पाळी येते तेव्हा आपला अपान वायू जो असतो तो पूर्ण एक्सक्रीट होत असतो, म्हणजे अपान वायूच्या रूपात आपल्या शरीरातला जो मल असतो, रक्त असते, दूषित रक्त असते, ते बाहेर पडत असते. तर आपण जर केस धुतले तर पूर्ण ब्लड फ्लो जो आहे तो आपला पूर्ण हेडकडे जाणार. त्यामुळे तो अपान वायू जो आहे तो पूर्ण तिकडे वरती फिरणार. त्यामुळे मग आपल्याला लो मेन्स मीन्स ब्लिडिंग कमी होणार. त्यानंतर इरेग्युलर मेन्सेस, नंतर मग पीसीओडी असे आजार सुरू होतात. त्यामुळे मग पहिलेचे लोक सांगत होते की
मंदिरात जाऊ नये, डोकं धुवू नये, केस धुवू नये, ते अगदी योग्य गोष्टी आहे. आपण पाळायला पाहिजे. पाळायलाच पाहिजे. बिलकुल. तर जे काही आधी आपल्या घरामध्ये सांगायचे, घरात आल्यानंतर हातपाय वगैरे धुणं किंवा मग छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आपल्याला घरातील जुनी माणसं अजूनही सांगतात, तर त्या आज पण आपण फॉलो करायला पाहिजे. त्याचा काहीतरी मेसेज किंवा मग काहीतरी त्याचं सायंटिफिक रिझन सुद्धा असतं. मॅम, खूप छान वाटलं तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना. आता तुम्ही कोविड काळामध्ये कुठे सेवा दिलेली आहे का, किंवा मग तो अनुभव तुमचा कसा राहिला तेही मला जाणून घ्यायचंय. हो, मी कोविड काळात सेवा दिलेली आहे 1-1.5 वर्ष जवळपास. म्हणजे फेज 1 आणि फेज 2 दोन्ही पण याच्यात होते, दोन्ही फेज मध्ये होते. अमरावतीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मी होते, ICU ला. बिलकुल. तिथे सेवा दिलेली आहे. बिलकुल. तर आता 1 वर्षापासून इथे तुम्ही अकोटमध्ये सेवा देत आहे, तर सगळ्या लोकांचं कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे, किंवा मग तुम्ही जर एखाद्या महिलेला जर फक्त मार्गदर्शन हवंय किंवा सल्ला हवा आहे, तर तो सल्ला तुम्ही देऊ शकता, फक्त काउन्सिलिंग तुम्ही करू शकता का? हो, नक्की. थँक्यू मॅम, खूप छान वाटलं तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना. आणि यावेळेस अनेक अकोटच्या महिला आपल्याला बघत आहेत. काय मेसेज द्याल तुम्ही या सगळ्या महिलांना, एक गायनिक म्हणून काय संदेश असेल तुमचा? सर्वात पहिले तर आपली लाईफस्टाईल सुधारणं खूप इम्पॉर्टंट आहे. सकाळी रोज उठणे, त्यानंतर आपलं लंच डिनर जे काही आहे ते आपलं रेग्युलर टायमिंगवर करणे, आणि स्वतःची काळजी घेणे, स्वतःला टाइम देणे, व्यायाम करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि महिला वर्ग जर बघितलं तर आपण घरच्या कामांमध्ये इतकं जास्त बिझी होऊन जातो, सर्वांची काळजी घेता घेता आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. बिलकुल. तर स्वतःकडे लक्ष देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर घरातली महिलाच जर चांगली हेल्दी असेल तर फॅमिली पण हेल्दी होणार. बिलकुल. खूप खूप धन्यवाद मॅम. तर मॅमने सांगितलेलं आहे की आपण सगळं काही सांभाळत असताना, सगळं काही करत असताना आपण स्वतःकडे लक्ष देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जर आपण निरोगी राहू तर आपलं कुटुंब सुद्धा निरोगी राहील, आपले मुलं बाळ सुद्धा निरोगी राहतील, आणि येणाऱ्या आजारांचा आपल्याला सामना करावा लागणार आहे, आपल्या कुटुंबाला सुद्धा सामना करावा लागणार नाही. तर मॅम, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आम्हाला आपला अमूल्य वेळ आपण दिल्याबद्दल खूप खूप आपले धन्यवाद, आणि आमच्या चॅनल कडून खूप खूप आभार. थँक्यू. तर या होत्या माझ्यासोबत डॉक्टर श्रेया लहाने मॅम. जर आणखीनही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. आणि जर तुम्हाला महिलांच्या बाबतीत काही आजारांबाबतीत सल्ला हवा असेल, किंवा त्याच्यावरती जर तुम्हाला ट्रीटमेंट हवी असेल, आयुर्वेदाने सुद्धा ट्रीटमेंट हवी असेल, तर नक्कीच तुम्ही लहाने मल्टीस्पेशालिटी क्लिनिकला भेट देऊ शकता. खाली ऍड्रेस आणि नंबर सुद्धा मेन्शन केलाय. तरी नक्कीच तुम्ही एकदा, माझ्या महिलांना माझी विनंती आहे की नक्कीच तुम्ही इथे येऊन तुमची योग्य ती ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला छोटे छोटे आजार का असे ना, तुम्ही इथे येऊन सल्ला घेऊ शकता आणि त्यावरती योग्य ते ट्रीटमेंट मिळवू शकता. तर त्याच मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत राहा गजर महाराष्ट्राचा.